एप्रिल मेचा महिना आला आणि आंब्याची सगळ्यांनाच ओढ लागलेली आहे। पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरामध्ये माझे मित्र आहेत रवी साहणे साहेब, ते इथे आंबा महोत्सव दरवर्षी घेत असतात। नेमकं त्या आंबा महोत्सव घेण्यामागचं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आहे प्लॅनिंग तुमचं या सगळ्या गोष्टी मागे? आपण 2010 पासून इथं बालगंधर्वमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेनं आंबा महोत्सव सुरू केलेला आहे। ह्या मागचं कारण काय की पुणे शहरातनं विविध ठिकाणी ना देवगड रत्नागिरीच्या नावाखाली अनेक लोक कर्नाटकचा आंबा दुय्यम दर्जाचा आंबा विकतात। तर हा कर्नाटकचा आंबा म्हणजे काय, सेम देवगड रत्नागिरीसारखा दिसायला आहे। तो तुम्ही पाहिलं ना तुम्हाला असं लक्षात येणार नाही, त्याला जाणकार माणसं लागतात, त्याचा तो गैरफायदा काही विक्रेते घेतात आणि लोकांना फसवतात। हे देवगड आंबा रत्नागिरी आंबा हे आपल्या भारतातलं महाराष्ट्रातलं सोनं आहे आणि ह्याच्या खाली दुसरा आंबा विकणे चुकीचं आहे। तुम्हाला कर्नाटक आंबा विकायचा आहे ना, आम्ही म्हणतो तुम्ही कर्नाटक नावाने विका, पण लोकांची फसवणूक करू नका। तर आम्ही काय केलेलं आहे, लोकांना चांगल्या पद्धतीने आंबा मिळला पाहिजे, विश्वसनीय ठिकाणी आंबा मिळला पाहिजे, म्हणून 2010 हा आंबा महोत्सव आम्ही सुरू केला। त्याचं नाव ठेवले महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव। आम्ही तुम्ही पाहिलं असेल इथं जेवढे बी शेतकरी आहेत ना हे सगळे कोकणातले आहेत आणि आम्ही यांचा 7-12 उत्तरा बघून ह्यांना आम्ही पार्टिसिपेट करून घेतो। त्याच्यामुळे इथल्या सगळ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना एक व्यासपीठ पण मिळतंय, त्याचबरोबर लोकांना चांगला आंबा मिळतोय। तुम्ही बघत असाल की आंबे सगळे कोकणातले आलेले आहेत, कोण मालवणहून आले, कोण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले, रत्नागिरी जिल्ह्यातून आलेत, असे 15 ते 20 शेतकरी आहेत। त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने आंबा देतो आणि पुणेकर सुद्धा चांगल्या आंब्याची अपेक्षित असतात आणि त्यांना खात्रीशीर आंबा इथं मिळतो। आपल्याला एखाद्या गोष्टीची चूक नाही सापडणार तर कोणाला सापडणार? साहणे साहेब तर म्हणत होते सगळ्यांचे सातबारे बघून आम्ही इथं स्टॉल दिलेले आहेत, पण साहणे साहेबांचा स्वतःचा स्टॉल आहे। आता साहणे साहेबांच्या मिसेस इथं उभ्या आहेत। ताई, तुमचा स्टॉल कसा काय? माझा स्टॉल असा आहे की काही तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना इथपर्यंत येऊ शकत नाही, त्यांचे काय काय प्रॉब्लेम असतात, मग मी त्यांच्याकडनं माल घेते आणि माझा स्टॉल वगैरे। त्यामध्ये या ताई लोक आहे सगळी, यांचा पण आता ह्या कशा इकडे येऊ शकतात, पण काही लोकांच्या महिला इकडेपर्यंत येऊ शकत नाही किंवा ते स्वतः येऊ शकत नाही, त्याच्यासाठी मी त्यांच्याकडनं माल घेते आणि इथेच येते। म्हणजे तुम्ही त्यांच्या त्यांना थोडं मदत करते, हेल्प करते आणि या सगळ्या माझ्या बचत गटाचे पण प्रोडक्ट्स असतात, या सगळ्या महिला त्यांच्या बचत गटाचे प्रोडक्ट्स लावतात। साहणे साहेबांसोबत त्यांची फॅमिली पण त्यांच्यासोबत काम करते, त्याच्याबद्दल कौतुक आहे त्या ताईंचं। सर हा जो आहे रंग, हा केसरी रंग आहे मूळचा। तुम्ही कर्नाटक आंबा बघितला ना तो पिवळा फटक असतो, हा असा ओरिजिनल रंग दिसला पाहिजे आणि याची साल आहे ना ही पातळ असली पाहिजे। तुम्ही बघू शकत असाल ही अशी हिची साल पातळ आहे। खाऊ का? खावा ना, खाण्यासाठी तुमच्यासाठी दिलेला आहे। बरं आणि तुम्ही टेस्ट करा, मला सांगा कसा आहे। अप्रतिम, आता एक नंबर क्वालिटीचा आंबा, एक नंबर। या आंबा महोत्सवाला तुम्ही सगळ्यांनी मिळून चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो।